रवींद्र धंगेकर यांना पुण्यामधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रवींद्रजी, खरं तर आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? काँग्रेस पक्षाच्या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार मानतो। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी पात्र ठरेन। बरोबर आहे, मात्र पुणेकरांना आपल्याकडून काय आश्वासनं दिली जाणार आहेत आणि कशा प्रकारे या निवडणुकीला लढण्यासाठी सामोरं जाण्यासाठी तयारी करणार आहात रवींद्रजी? सर्वसामान्य कार्यकर्ता गेली 30 वर्ष पुणे शहरामध्ये रस्त्यावरून काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला आव्हानं ही काय वाटत नाहीत, कारण काम करत असताना कायम रोज आव्हानं घेऊन काम करतोय। त्यामुळे येणारा काळ हा काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांचा असेल। बरोबर आहे, मात्र निवडणुकीमध्ये चुरस असेल पुण्यामधून देखील रवींद्रजी? पुण्यामध्ये मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि त्यामुळे मला गेली 30 वर्षामध्ये माझी ही 10वी निवडणूक आहे। सातत्यानं पुणेकरांनी मला आशीर्वाद दिलेत, आताही आशीर्वाद देतील अशी माझी आशा आहे। नक्कीच, एकंदरीतच आज नावावरती शिक्कामोर्तब झालेले, त्यामुळे आनंद असेल आपल्याला देखील। खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी। धन्यवाद रवींद्रजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी। काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली, एकूण 7 नावं त्यांनी जाहीर केलेली आहेत। पुण्यामधून रवींद्र